गॅरेजमध्ये काम करण्यापासून सुरुवात करून या व्यक्तीनं जवळजवळ 8 ऑस्कर्स जिंकले। कोण आहे ही व्यक्ती? या व्यक्तीचं नाव आहे नमित मल्होत्रा। सध्या नमित मल्होत्रा नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या सिनेमामुळे चर्चेत आहेत। नितेश तिवारी यांचा रामायण हा भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपट म्हणून ओळखला जातोय, ज्याचं बजेट अंदाजे 1835 कोटी आहे। या बिगेस्ट बजेट सिनेमाचे प्रोड्युसर नमित मल्होत्रा हे आहेत। मुंबईतल्या एका छोट्याशा गॅरेजमध्ये त्यांनी त्यांच्या प्रवासाची सुरुवात केली। त्यांचे वडील प्रोड्युसर आणि आजोबा सिनेमॅटोग्राफर। सिनेमाची पार्श्वभूमी होतीच, पण नमित यांनी कम्प्युटर ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्सची पॅशन निवडली। तेव्हा त्यांनी व्हिडिओ वर्कशॉप नावाचं छोटंसं स्टुडिओ सुरू केलं। बुगी वुगी आणि चॅनल व्ही यांसारख्या कार्यक्रमांवर त्यांनी कामं केली। नंतर 1997 मध्ये प्राइम फोकस ही कंपनी स्थापन केली आणि भारतात पोस्ट प्रोडक्शनचं एक मोठं नाव बनलं। 2014 मध्ये त्यांनी ब्रिटनमधील डबल निगेटिव्ह ही VFX कंपनी विकत घेतली आणि DNEG या नावानं ग्लोबल मार्केटमध्ये पाऊल ठेवलं। आज त्यांच्याकडे ब्लेड रनर, 2049, टीनेट, ड्यून यांसारख्या हॉलिवूड ब्लॉकबस्टर्समुळे तब्बल 8 ऑस्कर्स अवॉर्ड आहेत। आता अर्थात त्यांनी प्रोड्यूस केलेल्या रामायण या सिनेमाबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे। अजून अशा कोणत्या व्यक्तींबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्राइम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।